आत्मविश्वासाच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली। आत्मविश्वासाच्या जोरावर मराठ्यांनी अक्केपार झेंडा रोवला। अगदी आत्मविश्वासाच्या जोरावर भारताने अवघड अशी चांद्रयान मोहीम यशस्वी केली। क्षेत्र कुठलेही असो, आत्मविश्वास महत्त्वाचा। अगदी चोरांना गजाआड करून जिहाद्यांच्या नांग्या ठेचण्यासाठी, दंगाईंना ठेचून काढण्यासाठी आता कोरटकर पकडलं त्या कोरटकरला। कोरटकर सारख्या शिवद्रोहाला बेड्या ठोकण्यासाठी पोलीस दलाला फ्री हँडची गरज होती। कुणीतरी ठामपणे पाठीशी उभं राहण्याची गरज होती। कोल्हापूर पोलिसांनी गेल्या महिनाभरात नागपूरसह मुंबई, चंद्रपूर आणि इंदोर इथे त्याचा शोध घेतला। अखेर तेलंगणातून त्याला अटक करण्यात आली। विधानसभेत पोलिसांवर होत असलेले हल्ले खपवून घेतले जाणार नाही असं ठणकावून सांगणारं नेतृत्व हवं होतं। ज्यांनी पोलिसांवर हल्ला केलेला आहे त्यांना कबरीतने खोदून सोडणार नाही। बाकी सगळ्या गोष्टी क्षम्य आहेत, पण पोलिसांवर हल्ला हा क्षम्य नाही। त्यामुळे त्यांच्यावर ही स्ट्रिक्टेस्ट कारवाई आहे। जे देवेंद्रजींच्या रूपाने गृह खात्याला गवसलं। देवेंद्रजींनी फक्त तोंडाची वाफ दवडली नाही, तर धर्मांध माथे फिरूंच्या घरावर बुलडोजर फिरवून गुंडांना त्यांची औकात दाखवून दिली। नागपुर का इंसिडेंस 4 घंटे में काबू में आया और उसके बाद किसी की हिम्मत नहीं हुई। वहाँ पूरी शांति हमने कायम की और एक प्रकार से दंगइयों को उनकी जगह दिखाने का काम हमने किया। परिणामी आज महाराष्ट्र पोलीस दलातील कॉन्स्टेबल पासून मोठ्या ग्रेडचा ऑफिसर दबावाशिवाय गुन्हेगारांना थेट अंगावर घेण्यास घाबरत नाही, कारण त्याला विश्वास आहे देवाभाऊ आणि भाजप महायुतीचे सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत नाही तर ठेचून काढतं। म्हणूनच हजारोंचा मॉब रस्त्यावर उतरूनही नागपूर दंगा काही तासात शांतावला। वाल्मिक कराड गजाआड झाला। देवाभाऊच्या राज्यात खाकी वर्दीच्या दहशतीने भल्या भल्या आकांची झोप उडालीये। हे सारं पोलिसांना मिळालेल्या फ्री हँड आणि ते देणाऱ्या सिंगम गृहमंत्र्यामुळे शक्य झालं।